नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर उद्या आहे गुढीपाडवा. अगदी पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजा कशी करावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर गुढीपाडवा हा आपल्याकडे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. खूप शुभ मानलं जातं आणि गुढीपाडव्याला आपण म्हणजे कोणतंही नवीन शुभ कार्य तुम्हाला करायचं असेल तर पाडव्याच्या मुहूर्तावर तुम्ही करू शकता. तर या दिवशी आपल्याला दुसरा नवीन मुहूर्त बघायची गरज पडत नाही. कोणतंही म्हणजे आपलं बारसं असेल, कोणतंही कार्य आपण या पाडव्या दिवशी जर करत असो, कोणतीही पूजा, तर ती आपल्याला मुहूर्त न बघता पूजा करता येते. एवढा हा शुभ मुहूर्त असतो. तर आपल्या नवीन वर्षाची सुरुवात ही उद्यापासून होते आणि आपल्याकडे आता गुढीपाडवा म्हटलं तर गोडधोड हे आलं तर गुढीपाडव्याला बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य असतो. काही जण खीरपुरीसुद्धा करतात. तर पाडव्या दिवशी आपण खीरपुरी करत असतो किंवा पुरणपोळी करत असतो, पण त्या अगोदर गुढीला आजच्या दिवसामध्ये ह्या नैवेद्याचा मान असतो, तो म्हणजे शेवाळ्याचा भात असतो. त्याचा नैवेद्य आवर्जून दाखवला जातो ज्यावेळी आपण गुढी उभा करतो त्यावेळी, आणि नंतर मग पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. आता लागणारं साहित्य आहे तर ते सगळं साहित्य काढून घेतलं की गुढी उभारायला आपल्याला सारखं मधून उठावं लागत नाही. तर इथं नवी कोरी अशी साडी घ्यायची. त्यामध्ये फक्त काळा आणि पांढरा रंग घ्यायचा नाही, इतर कोणत्याही रंगाची साडी तुम्ही गुढीला नेसवू शकता. आणि इथं पूजेसाठी लागणारं जे काही साहित्य आहे ते सगळं असं ताटामध्ये काढून घ्यायचं. तर इथं ना चणा डाळ, त्यामध्ये थोडासा गूळ आणि कडुनिंबाची पानं मिक्स करायची. या दिवशी हे खाल्लं जातं. शेवाळ्याचा भाताचा नैवेद्य पण आणला आहे. नारळ आहे, कलश आपल्याला लागणार आहेत, धागा आहे तो घ्यायचा आहे, तांदूळ घ्यायचे, विड्याचं पान घ्यायचं आहे. त्यावरती आपण बाप्पांना स्थान देऊ शकतो. नसेल तर आपण अक्षतावरती सुद्धा देऊ शकतो. हळदी कुंकू, फुलं, आंब्याची डहाळी आणि लिंबाची डहाळी हे आणि ह्याचा जो साखरेचा हार असतो त्यासोबत आपण फुलांचा हारसुद्धा आणतो. तर एवढं सगळं साहित्य आपल्याला अगोदर साहित्य काढून घ्यायचं आहे. आणि येळूची काठी ह्या गुढीसाठी लागते, तर काठी स्वच्छ धुवून घ्यायची. आणि आपल्याला पूर्ण काठीला तुम्हाला चंदन लावतात, म्हणजे थोडा गॅप देऊ, तर तसं तुम्ही लावू शकता. तर इथं आपण जे कोणती साडी घेतलेली आहे त्यातला तुम्ही ब्लाऊज पीस त्यासोबतच असा ठेवला किंवा काढून जरी लावला तरी चालू शकतो. तर अशा पद्धतीने ह्याला थोडंसं फोल्ड करून तुम्ही बांधू शकता. आणि नंतर वरती आंब्याची जी आपण ढाळी घेतलेली आहे आणि कडुनिंबाची, तर ती यासोबत आपल्याला बांधून घ्यायची आहे. आणि आपण जो कलश घेतलेला आहे शक्यतो तांब्याचा कलश घ्यावा म्हणतात किंवा पितळेचा. तो नसेल तर मग तुम्ही तुमच्याकडे जो आहे तो घेऊ शकता. आणि गुढी ह्या पूजेमध्ये, इतर कोणत्याही पूजेमध्ये बघा उलटा कलश ठेवला जात नाही, पण गुढीपाडव्याला मात्र हा उलटा कलश ठेवला जातो. तांब्यावरती स्वस्तिक काढून घ्यायचं. उभ्या 5 रेषासुद्धा म्हणजे 5 नाम काढून घ्यायचे आपल्याला हळदी कुंकवाचे. आणि हा जो तांब्या आहे तर तो अशा पद्धतीने आपल्याला पालथा ठेवायचा आहे. नंतर जो काही तुम्ही गुढीसाठी हार आणलेला आहे, फुलांचा हार, गुढीचा हार, ते सगळं अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. आणि गुढी आपल्याला पाटावरती अशी ठेवून द्यायची आहे व्यवस्थित ॲडजस्ट करून. आणि रस्सीनं खाली थोडंसं 1-2 ठिकाणी बांधावं लागतं, नाहीतर वारं वगैरे आलं तर ते हलू शकते. तर गुढी आपल्याला अशा पद्धतीने उभी केली की नंतर आपल्याला आता पूजेला सुरुवात करायची. तर कोणतीही पूजेची सुरुवात आपण अग्नीच्या साक्षीने करतो. तर दिवा लावून घ्यायचा. दिव्याची पण हळदी कुंकू, अक्षता, फुल वाहून आपल्याला पूजा करायची आहे. धूप पण मी अगोदरच लावला आहे, कारण धूप असा लावून ठेवला की पूजा करताना आपल्याला फ्रेश वाटतं. तर चंदन अशा पद्धतीने तुम्ही येळूच्या काठी जी घेतलेली आहे आपण त्याला लावू शकता. 5 ठिकाणी 7 ठिकाणी किंवा पूर्ण काठीला जरी लावलं तरी सुद्धा चालतंय. आता हळदी कुंकू इथं मिक्स करून घेतलेलं आहे, तर ते पण मी लावून घेते 5 वेळा. तर गुढी उभारणं म्हणजे हे एक विजयाचं प्रतीक मानलं जातं. आता यामागं पौराणिक कथा बऱ्याचशा आहेत. आता दिव्याची पूजा करून घेतली, हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहून दिव्याला नमस्कार करून घ्यायचा. आणि इथं ना आता विड्याची मी जोड पानं ठेवलेली आहेत, त्यावरती आपल्याला
अक्षताचं आसन द्यायचं, हळदी कुंकू टाकायचं आणि बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवलेली आहे. तर तुम्ही मूर्ती ठेवली तरी चालू शकतं, मूर्तीला अभिषेक घातला तरी चालतं, नसेल तर तुम्ही सुपारीला सुद्धा ओम गण गणपती महा म्हणत अभिषेक घालायचा आहे. नंतर हळदी कुंकू अक्षता लावायच्या, अक्षता व्हायच्या, फूल व्हायचं. तर कोणत्याही पूजेमध्ये आपण म्हणजे बाप्पांच्या पूजेशिवाय कोणतीच पूजा पूर्ण होत नाही. धूप दीप ओवाळून घ्यायचं आणि आपल्याला इथं नमस्कार करून घ्यायचा आहे. तर आता घरातील सगळ्यांनी मिळून आपल्या गुढीची पूजा करून घ्यायची. तर इथं भिजवलेली हरभऱ्याची डाळ असते ती, त्यामध्ये थोडंसं गूळ आणि कडीलिंबाची पानं टाकायची आहेत आणि पाण्याचा भरीव चौकोन करून हा जो शेवाळ्याचा भात आपण केलेला होता त्यावरती थोडंसं तूप आणि गूळ किंवा साखर टाकून तो नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. बाप्पांना खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरी चालतं. आता काही जण या पूजेमध्ये कलशसुद्धा मांडतात. तुमची इच्छा असेल तर तुम्ही इथं कलशसुद्धा ठेवू शकता. त्यामध्ये आंब्याची 5 पानं, हळदी कुंकू, अक्षता, सुपारी कलशामध्ये टाकायचे, 1 नाणं टाकायचं आणि आंब्याची ढाळी ठेवू शकता किंवा विड्याची पानं ठेवून तो कलश पूजेमध्ये सुद्धा. आता प्रत्येक भागानुसार थोडाफार बदल होतो. तुमच्याकडे कोणता नैवेद्य दाखवला जातो ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण ज्यावेळी सकाळी गुढी उभा करतो, सकाळी शक्यतो गुढी उभा केली जाते, त्यावेळी आपण शेवळ्याचा भाताचा नैवेद्य दाखवतो. पण नंतर आपण जे पुरणपोळीचा नैवेद्य बनवतो, तर तो नैवेद्य आपण ज्यावेळी पुरणपोळीचा नैवेद्य तयार होईल तर तो नैवेद्य अगोदर गुढीला दाखवला जातो. आणि गुढी आहे, आता गुढीची पूजा वगैरे करून झाली, आरती आणि सगळं झाल्यानंतर आपल्याला जो नारळ असतो तो वाढवायचा आहे. तर अशा पद्धतीने नारळ वाढवल्यानंतर तो नारळ आहे तो जे डाळ आणि गूळ, कडुनिंबाची पानं एकत्र केलेलं असतं त्यासोबत नारळाचे कापसुद्धा मिक्स करतात आणि ते सगळ्यांना प्रसाद म्हणून दिलं जातं आणि ते सगळ्यांनी आजच्या दिवशी खावं. आपल्याकडे जे कोणते पण सणवार असतील त्यामध्ये ज्या रीतिरिवाज किंवा पद्धती आहेत त्या आयुर्वेदानुसार पण बरोबर आहेत. कारण आता बघा उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे, तर शरीरातील जी उष्णता आहे ते कमी करण्यासाठी आपल्याला कडुनिंबांचा वापर उपयोगी ठरतो. तर अशा पद्धतीने तुम्ही गुढीपाडव्याची साधी सोपी पूजा पण विधिवत पद्धतीने करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजेच माझा व्हिडिओ कुठंपर्यंत पोचतो हे माझ्या लक्षात येईल. आणि चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण आपले जे सणवार आहेत तर त्याचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील. श्री स्वामी समर्थ.